जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की स्वतःला महत्त्व द्या आणि स्वतःवर प्रेम करा. बघा, समर्थ म्हणतात की संसारामध्ये आपण एवढं गुरफटून जातो की स्वतःला महत्त्व देत नाही आणि स्वतःला आपण कधी ओळखतच नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग ज्यावेळेस आपलं वय 50-55 होतं त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि त्यावेळेस मात्र आपल्याला वाईट वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःलाही महत्त्व द्या आणि स्वतःवरही प्रेम करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपलं शिक्षण पूर्ण झालं की आई वडील आपलं लग्न करून देतात. लग्न झाल्यावर आपल्याला वाटतं की आता मला सुख मिळेल, आता माझा नवरा मला सुख देईल. पण नंतर कालावधीनंतर मुलं होतात. मग वाटतं की मुलं तरी सुख देतील. मग ती मोठी होतात. ती मोठी झाल्यावर वाटतं ते सुख देतील. परत त्यांना मुलं होतात. परत वाटतंय परत सुख मिळेल. असं करत करत आपलं आयुष्य निघून जातं. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा. हे संसार म्हणजे एक जाळच आहे, त्यातून आपण कधीही बाहेर पडत नाही. म्हणून आपल्याला महत्त्व देता आलं पाहिजे, स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. कारण हे असा संसार आहे की एक जबाबदारीतून मुक्त झालं की दुसरी हजरच असते, दुसरीतून मुक्त झालं की तिसरी हजरच असते. असं मृत्यू येईपर्यंत ह्या जबाबदारीतून, या कर्तव्यातून आपण काही मुक्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या कर्तव्यामध्ये, या जबाबदारीमध्ये आपण स्वतःला महत्त्व द्यायचं आणि जगायचं विसरूनच जातो. आपण स्वतःला महत्त्व द्यायचं आणि जगायचं विसरूनच जातो. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवरही प्रेम करा. बघा म्हणले समर्थ, जग तर आपण काही नवीन एखादं केलं काम तर नावं ठेवणारच आहे. आणि आपणही आपल्याला दोष देऊ लागलो तर आपल्यावर प्रेम कोण करणार? आपणच आपला मत्सर, तिरस्कार आणि द्वेष करू लागलो तर आपल्यावर प्रेम कोण करणार, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःवरही प्रेम करा, स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या, स्वतःही व्यायाम करा. कारण समर्थ म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आपला एकमेव साथी म्हणजे आपलं शरीर आहे. आपल्याला शेवटपर्यंत आपलं शरीरच आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे आज आपण शरीराला जपलं तर उद्या शरीर आपल्याला जपणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संसारात शेवटच्या श्वासापर्यंत सुख नाही. आणि म्हणूनच पूर्वीच्या काही समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे, नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. बघा, हा श्लोक पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवला आहे. त्याचा अर्थ समर्थ आपल्याला सांगतात की संसार हा महादुःखदायक आहे. संसार हा महादुःखदायक आहे, त्यात काहीही सार नाही. तेव्हा सार काय, असार काय याचा तू नीट विचार कर. तेव्हा हे मना, तू सार काय, असार काय याचा नीट विचार कर. आणि विवेकाने सत्याचा शोध घे. विष खाल्ल्याने पुढं सुख मिळत नाही. पुन्हा आपल्याला 83,999 योनीमध्ये फिरावं लागतं. विष खाल्ल्याने पुढे सुख मिळत नाही. म्हणूनच तू सर्व चिंता सोडून त्या राघवाचे चिंतन कर. म्हणूनच तू सर्व काळजी सोडून, विचार सोडून त्या राघवाचे चिंतन कर, असं समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. म्हणून समर्थ म्हणतात की या धगधगत्या युगामध्ये आपण आपल्याला विसरून जातो. मुलांची जबाबदारी, सासू सासऱ्यांची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी, हे असं करत करत आपण स्वतःवर प्रेम करत नाही, कधी व्यायाम करत नाही, स्वतःची काळजी घेत नाही. मग त्रास होतो. मग म्हातारपणी आपल्याला ह्या वेदना असह्य होतात. म्हणून समर्थ म्हणतात की आज शरीराची आपण काळजी घेतली की उद्या शरीर आपली काळजी नक्कीच घेणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवरही प्रेम करायला शिका, स्वतःचीही काळजी घ्यायला शिका, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की एका गावामध्ये आई वडील राहत होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. गरीब परिस्थिती होती. आणि बघा, ज्यावेळेस तो मुलगा मोठा झाला, त्याचं शिक्षण पूर्ण झालं तरीही तो नेहमी आई वडिलांना दोष देत होता. बघा, एक दिवशी आईला फार राग आला. त्यावेळेस आई त्या मुलाला म्हणाली,
अरे तू नेहमी आम्हाला दोष देतोय, आमचं काय चुकलं हे तरी सांग. आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिक्षण दिलं, तुला मोठ्या पोस्टवर तुला जॉब लागला, आणि तरीही तू नेहमी म्हणतोयस की आम्हाला कळतच नाही, आमचंच चुकलं, आम्हाला काही ना काहीतरी तू दोष देत राहतोय. नक्की आमचं काय चुकलं ते तरी सांग. त्यावेळेस तो मुलगा म्हणला, तुम्ही नेहमी आम्हाला सांगताय की लहानाचं मोठं केलं, तुला शिक्षण दिलं, तुला जॉब लावला, संस्कार दिलं, हे तर प्रत्येक आई वडील करतात, तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलंय? आणि हेच मला सतत सांगत जाऊ नका. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय केलं? इतर जण जे करतात ते तुमचं कर्तव्य जबाबदारी होती म्हणून तुम्ही केलं, 3दा मला ते का सांगता? आणि असं आईला तो उलट उत्तर देऊ लागला. आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कारण ज्या मुलाला आपण मोठं केलं, ज्या मुलांकडून आपल्या अशा अपेक्षा होत्या, तोच मुलगा आज माझं सर्व काही सांगत आहे, माझं कर्तव्य जबाबदारी काढत आहे, आणि हेच दिवस बघायला मी आज जिवंत आहे का, असं त्या आईला वाटू लागलं. आणि बघा, तितक्यातच त्या मुलाचा मित्र आला घरी, आणि त्या मुलाने हे सर्व काही ऐकलं. तितक्यातच त्या ताईंच्या मुलाचा मित्र आला, आणि त्या मित्राने सर्व काही ऐकलं. त्यावेळेस त्या मित्राला वाईट वाटलं की हे काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळेस तो मित्र जो आला होता, तो आपल्या मित्राला बोलू लागला, तो त्या ताईंच्या मुलाला बोलू लागला, अरे तुला काय कळतं का नाही? तू नेहमी तुझ्या आईला दोष देतोय, नेहमी म्हणतोय की तुम्ही जगापेक्षा काय वेगळं केलं, जगाने जे कर्तव्य जबाबदारी पूर्ण केली, लहानाचं मोठं केलं, संस्कार दिले, शिक्षण दिलं, जॉबला लावलं, हे तुम्ही जगापेक्षा वेगळं काही केलं, असं तू उलट उत्तर देतोयस ना. मग तुझं ही काहीतरी कर्तव्य जबाबदारी आहे, ती तू पूर्ण केलीस का रे? तू तिला उलट उत्तर देतोयस. आता तुझं कर्तव्य काय आहे? तू नोकरीला लागलायस तर 1 रुपया तर तू घरी खर्चायला देतोयस का? सगळं आपल्या अकाउंटवर तू जमा करतोयस. कधी त्यांना बीपीच्या गोळ्या आणून दिल्यास का? कधी शुगरच्या गोळ्या आणून दिल्यास का? कधी तू त्यांना दवाखान्यात नेलंस का? कधी काय हवा आहे, काय नको आहे विचारलंस का? कधी तुम्ही बरे आहात का? तुम्हाला काय नवीन जुनं खाऊ वाटतंय का? असं कधी विचारलं का? कधी तू हॉटेलमध्ये नेलंस का? आणि तू त्यांना उलट उत्तर देतोयस, तुम्ही जगावेगळं काय केलं? मग तुझंही कर्तव्य आहे. जगाची मुलं सुद्धा त्यांची कर्तव्य जबाबदारी पार पाडतात. मग तू कर्तव्य तुझं जबाबदारी पार पाडलीस का रे? तू उलट उत्तर तुझ्या आईला देतोयस. त्यावेळेस मात्र त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि मग मात्र त्या आईला बरं वाटलं, आणि त्या मित्राला त्या आईने धन्यवाद मानले. आणि ती आई म्हणाली, अरे खरंच तुझ्यासारखे मित्र सगळ्यांना असायला हवेत. आज तू माझ्या मुलाला त्याच्या कर्तव्य जबाबदारीची जाणीव करून दिली. तो नेहमी आम्हालाच दोष देत होता, आम्हालाच रागवत होता, आणि मग मात्र आम्हाला वाईट वाटत होतं. पण तू आज मात्र त्याचे डोळे उघडलेस, त्याला खरं खोटं, चांगलं वाईट, पाप पुण्य याची जाणीव तू करून दिलीस. आणि असे लोक आता या जगामध्ये फार कमी मिळतात रे. असेच जर मित्र सगळ्यांना मिळाले तर सगळ्यांच्या घराचं सोनं होईल, सगळ्यांच्या घराचं मंदिर होईल. आणि असे मित्र सगळ्यांना भेटावे अशी माझी ईश्वराकडे नम्र निवेदन आहे, प्रार्थना आहे. त्यावेळेस त्या मित्राने त्या आईंच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला. आणि मग मात्र त्या मुलाला त्याच्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव झाली. बघा म्हणले, या समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण नेहमी घरच्यांच्या लोकांच्या जबाबदारीची कर्तव्याची जाणीव करून देतो, पण आपलंही काहीतरी कर्तव्य जबाबदारी असते हे मात्र आपण विसरून जातो. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक टप्प्यावर मनुष्याच्या भूमिका बदलत राहतात. मोठं झालं, शिक्षण झालं की नोकरीला लागलं की जसं आपल्या जबाबदारी वाढत जातात, त्याप्रमाणे त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. आपण इतरांची जाणीव कर्तव्य जबाबदारीची आठवण करून देतो, पण आपली कर्तव्य जबाबदारी आपण विसरूनच जातो, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की संसार हे जाळं आहे, त्यातून आपण कधीही बाहेर पडत नाही. म्हणून स्वतःलाही महत्त्व द्या, स्वतःवरही प्रेम करा, स्वतःचीही काळजी घ्या आणि थोडा वेळ तरी व्यायाम करा, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.